नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जरांगे पाटलांनी लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवला पाहिजे, विखे पाटील यांचे प्रतिपादन। बीकॉम तृतीय वर्षाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी हातनूरच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल, निलंबनाची कारवाई। आता बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने गोदा ते नर्मदा जल यात्रा ही जलसंवर्धन आणि जलसाक्षरतेसाठी एक महत्त्वाची मोहीम आयोजित करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही यात्रा आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। दिनांक 25 तारखेपासून अहिल्यादेवींच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वर येथून त्या यात्रेला पहिल्या यात्रेला प्रारंभ होईल। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या यात्रेला गोदा कलश ते आम्हाला सुपूर्द करतील आणि त्या यात्रेला सुरुवात होईल। दुसरी यात्रा त्याचवेळी चौंडीहून निघेल। त्या चोंडीच्या पवित्र धरतीची माती घेऊन त्या यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब करतील। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असतील। त्र्यंबकेश्वरला गुरुमाऊली आहेत, परमपूज्य गुरुमाऊली ते अध्यक्ष असतील आणि यशवंतराव होळकर तृतीय कुमार यशवंतराव होळकर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून राहतात। त्या दोन्ही यात्रा एकत्रपणे 26 तारखेला संध्याकाळी शिर्डीमध्ये येतील आणि मग शिर्डीमध्ये महाराष्ट्रातील 30 नद्यांचं पाणी आपण एकत्र त्या ठिकाणी आपण त्या 30 नद्यांचे कलश ते शिर्डीमध्ये येऊन त्या ठिकाणी मग एकत्र पुढं 27 तारखेला यात्रा सुरू होईल आणि 27 तारखेला मग ती गंगापूर वैजापूर मार्गे संभाजीनगरहून ती भृष्णेश्वरला मुक्कामाला जाईल। 28 तारखेला ही यात्रा भृष्णेश्वरहून सकाळी निघून कन्नड मार्गे चाळीसगावहून धुळ्याला मुक्कामाला जाईल आणि 29 तारखेला धुळ्याहून निघून ती दुपारनंतर संध्याकाळी आपण माहेश्वरला समारोपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। बीकॉम तृतीय वर्षाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करून समाज माध्यमांवरती व्हायरल केल्याप्रकरणी हातनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयातील कर्मचारी दिलीप लेहनार यांच्यावरती कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सदर कर्मचाऱ्यावरती संस्थेने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर BN डोळे यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या BA, BCom व BSc या पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 7 एप्रिलपासून सुरू आहेत। या परीक्षेदरम्यान BCom तृतीय वर्ष 6व्या सत्रात प्रत्यक्ष कर हा पेपर सुरू होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईलवर व्हायरल झाल्याचा प्रकार गेल्या शनिवारी रोजी घडला। छत्रपती संभाजीनगर येथील खोकडपुरा भागातील मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर अँड रिसर्च या महाविद्यालयाच्या सेंटर बाहेर हा प्रकार उघडकीस आला। या पेपर फुटीचा गंभीर प्रकार समोर आला तेव्हा कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती गठीत केली। सदर समितीने परीक्षा भवनातील तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने शोध लावला। त्यानुसार कन्नड तालुक्यातील हातनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरून हा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले।
या समितीने चौकशी करून आपला सविस्तर अहवाल सादर केला. यानंतर कलम 48 अन्वये गठीत समितीकडे हा अहवाल आल्यावर त्यांनीही चौकशी करून आपला अहवाल शनिवारी सादर केला. या अहवालानुसार डायरेक्ट टॅक्सेस हा 11 एप्रिल रोजी झालेला पेपर रद्द करण्यात आला. तसेच हातनूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तसेच या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पेपर डाउनलोड केल्याप्रकरणी संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात 48 तासाच्या आत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून विद्यापीठास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र दिनानिमित्त दिनांक 1 मे रोजी देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांना आज पूर्वतयारीचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करावे व सोपवलेल्या जबाबदाऱ्या वेळेत व प्रभावीपणे पूर्ण कराव्यात असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. बैठकीच्या प्रारंभी अपर आयुक्त मंजुषा मिस्कर यांनी विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावा सादर केला. यामध्ये ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता व पायाभूत सुविधा या संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला. महसूल विभाग, पोलीस आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात सर्व विभागांनी आवश्यक ती कारवाई तात्काळ पूर्ण करून कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरित्या पार पाडावा असे निर्देश यावेळी देण्यात आले. नोकराने सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचं घर साफ केल्याची घटना घडली असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विश्वासाने घर सांभाळण्यास सांगितल्यानंतर नोकरानेच घर साफ केल्याची घटना न्यू नंदनवन कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष सुमंत महिरे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल कुमार यशवंतराव बस्ते राहणार न्यू नंदनवन कॉलनी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान फिर्यादी पत्नीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते. आरोपी पियुष महिरे याला विश्वासाने घर सांभाळण्यास सांगितले होते. मात्र त्याने गैरफायदा घेत घरात ठेवलेले 52,000 रुपये किमतीची सोन्याची रिंग, 7,21,000 रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचा हार व कानातील रिंग, 1,64,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 1,95,000 रुपये किमतीची सोन्याची चेन तसेच 1,00,000 रुपये रोख असा 12,33,000चा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान? किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. हेलो,
विनय, ग्लोबल करियर से बोल रहा हूँ। आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए। 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते। इतनी जल्दी? ये तो वीजा भी। अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा। ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना। मैं नहीं फंसूंगा। कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहां करें। रुको, सोचो और एक्शन लो। नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 23च्या हेल्पलाईन सेवेला अधिक सक्षम करत स्वयंसंचलित कॉलिंग सिस्टीमचा प्रारंभ महाराष्ट्र राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते भाजप कार्यालयामध्ये करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून डॉक्टर प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, सत्यभामा शिंदे आणि सुरेखा गायकवाड विजयी झाले. नागरिकांशी थेट संपर्क व्हावा आणि प्रभागातील तक्रारीचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी विद्यमान हेल्पलाईन सेवेला अधिक सक्षम करत स्वयंचलित कॉलिंग प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना आपल्या हक्काच्या नगरसेवकाकडून आपली कामे सहजरित्या करता येतील आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, असे मंत्री सावे यांनी सांगत या हेल्पलाईनबाबत प्रभाग क्रमांक 23च्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. हेल्पलाईन क्रमांक 9823871111 यावर नागरिकांनी संपर्क केल्यास क्रमांक 1 वर आपली तक्रार नागरिक नोंदवू शकतील. क्रमांक 2 दाबल्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक डॉक्टर प्रमोद प्रल्हाद राठोड यांच्याशी, 3 क्रमांक दाबल्यास नगरसेवक बालाजी मुंडे यांच्याशी, 4 क्रमांक दाबल्यास नगरसेविका सत्यभामा दामुअण्णा शिंदे यांच्याशी, तर 5 क्रमांक दाबल्यास नगरसेविका सुरेखा ताराचंद गायकवाड यांच्याशी नागरिकांना थेट संपर्क साधता येईल. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वयंचलित कॉलिंग प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे अधिक प्रभावीपणे तातडीने निराकरण करून चांगल्या सेवा देता येतील आणि प्रभाग अधिक विकसनशील होईल, असा विश्वास यावेळी नगरसेवक डॉक्टर प्रमोद राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेवक बालाजी मुंडे, नगरसेविका सत्यभामा दामुअण्णा शिंदे, नगरसेविका सुरेखा ताराचंद गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक 23च्या हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत. तक्रार करण्यासाठी 1 दाबा, प्रमोद राठोड यांच्यासोबत बोलण्याकरिता 2 दाबा, बालाजी मुंडे यांच्यासोबत बोलण्याकरिता 3 दाबा, सत्यभामा दामुअण्णा शिंदे यांच्यासोबत बोलण्याकरिता 4 दाबा, सुरेखा ताराचंद गायकवाड यांच्यासोबत बोलण्याकरिता 5 दाबा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रयोगशाळेतील कामकाज व रुग्णांचे आरोग्य व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे असलेले महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणं या उद्देशाने आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वैद्यकीय प्रयोगशाळा सप्ताहानिमित्त भित्तिपत्रिका प्रदर्शन, प्रयोगशाळेतील चाचण्या ठरवतात, रुग्ण उपचारातील दिशा, जागतिक वैद्यकीय प्रयोगशाळा सप्ताहाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी छत्रपती संभाजीनगर येथील जीवरसायनशास्त्र विभागाच्या मध्यवर्ती चिकित्सालय प्रयोगशाळेच्या वतीने भव्य भित्तिपत्रिका म्हणजेच पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील कामकाज व रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे असलेले महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वैद्यकीय निदान व उपचार प्रक्रियेबाबत प्रयोगशाळेच्या अचूक अहवालांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. घाटी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला उच्च दर्जाच्या रक्त चाचण्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील 2 वर्षात विविध नवीन चाचण्या सुरू करण्यात आल्या असून त्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जीवरसायनशास्त्र व पॅथॉलॉजी विभागाच्या
मध्यवर्ती चिकित्सालयीन प्रयोगशाळांना NABL मानांकन मिळवण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. जीव रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर शिल्पा आसेगावकर यांनी या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, रुग्णसेवेमध्ये पडद्यामागे राहून अहोरात्र कार्य करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कर्मचारी हे आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. रोगनिदान व उपचार व्यवस्थापनात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. हेच जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर भारत सोनवणे यांनी प्रयोगशाळांचे कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यासाठी व जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. या प्रसंगी डॉक्टर गायत्री तडवळकर, डॉक्टर विनोद मुंदडा, डॉक्टर ज्योती बजाज, डॉक्टर सुरेश हरबळे, डॉक्टर सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अश्विनी जाधव यांनी केले, तर डॉक्टर मोनी वर्गीस यांनी आभार प्रदर्शन केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बीना गडिया, डॉक्टर केदार जोशी, डॉक्टर राहुल झिने, डॉक्टर इशरत करीम, डॉक्टर हरदास, श्रीमती NP शेख, राजेश्वर लांडगे, रामेश्वर लांडगे, शेख, श्री जोगदंड, श्रीमती बागल, श्रीमती चित्ते, श्री सुरळकर, श्री कुलकर्णी जोशी तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनाद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रयोगशाळा चाचण्या यांचे महत्त्व व गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विविध पोस्टरद्वारे विभागात होणाऱ्या चाचण्या यांचे महत्त्व व कामकाज पद्धती दर्शवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांवरती आधारित मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची भारत सरकारनं स्थापन केलेली भारतीय खेल प्राधिकरण म्हणजेच साई सेंटर, विभागीय क्रीडा संकुल, मनपा गरवारे क्रीडा स्टेडियम तसेच राष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिस हॉल येथे विशेष समर कॅम्प घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची भारत सरकारने स्थापन केलेली भारतीय खेल प्राधिकरण सेंटर, विभागीय क्रीडा संकुल, मनपा गरवारे स्टेडियम, राष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिस हॉल येथे विशेष समर कॅम्प दिनांक 23 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये ऑलिम्पिक खेळाशी संबंधित विविध क्रीडा प्रकारांचे अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये फेन्सिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, आर्चरी, ॲथलेटिक्स, हँडबॉल व सॉफ्टबॉल, टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या उपक्रमांचे नियोजन उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तीनगोटे शिक्षणाधिकारी व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी आणि संजय बालिया क्रीडा अधिकारी, सागर मगरे क्रीडा प्रशिक्षक यांनी केले आहे. याशिवाय साई सेंटरच्या संचालिका डॉक्टर मोनिका घुगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांचेही विशेष मार्गदर्शन व सहकार्य या शिबिरास लाभले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे, त्यांच्यात विविध क्रीडा प्रकार प्रति आवड निर्माण करणे आणि भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडविणे हा आहे. तसेच सर्व शाळेत दिनांक 23 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कला, क्रीडा, कार्यानुभव आणि संगीत व खेळता खेळता शिका या उपक्रमावर आधारित समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, संगीत आणि क्रीडा प्रशिक्षक तसेच कला, क्रीडा, कार्यानुभव अंशकालीन निदेशक मेहनत घेत आहेत. तुम्हाला जर इंजिनिअरिंगकडे वळायचं आहे, त्याच्या ऍडमिशनला घेऊन चिंतित आहात तर टेन्शन घेऊ नका, कारण करिअर मंत्रालयातर्फे JEE विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या AI आधारित ऍडमिशन मंत्रणा.ai हा अभिनव प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलाय. यामध्ये तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान उपलब्ध करून देण्यात आलं असून या अभिनव प्लॅटफॉर्म संदर्भात करिअर मंत्रणाचे को-फाउंडर सावन चुडीवाल यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. आज आपण बघत आहे का ॲडमिशन मंत्रणा.ai जे आपण स्क्रीनवरती बघताय, तर आपल्याला ॲडमिशन मंत्रणा.ai हे फक्त टाईप करायचं आहे. हे टाईप केल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला तिकडे लिहायचं आहे आपलं रँक काय आहे,
आपलं स्कोर काय आहे आणि त्या स्कोरच्या बेसिसवरती मला आपल्या कॅटेगरी अनुसार कुठलं कॉलेज पाहिजे तुम्हाला, तर या सगळी डिटेल आपल्याला विदिन अ सेकंड आपल्या मोबाईलवरती घर बसल्या बसल्या आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने भेटणार आहे. तर आपण 20 प्रश्न विचारू शकतात आणि अगदी मोफत आहे हे सगळं. ॲडमिशन मंत्रणा.ai पोर्टलवरती जाऊन आपल्याला सगळ्या स्क्रीनवरती आपल्याला हे पोर्टलचं नाव दिसतंय. या स्क्रीनवरती जाऊन आपल्याला सगळी डिटेल विदिन अ सेकंड आपल्या मोबाईलवरती दिसणार आहे. तुम्ही काही प्रश्न विचारू शकतात. प्रश्न मी एक्झाम्पल देऊ शकतो आपल्याला. तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी अनुसार तुमचं कुठलं कॉलेज तुम्हाला लागणार आहे, कुठे कॉलेज लागू शकतो, राऊंड 1 पासून तर राऊंड 6 पर्यंत हे जे काही प्रोसेस असते गव्हर्नमेंटची ते सगळ्यात सोप्या पद्धतीने आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे. तर ॲडमिशन मंत्रणा.ai हा पोर्टलवरती आपण गेल्यानंतर सगळी टाईप करून सगळे प्रश्न विचारू शकतात. तर हे आपल्या पालकांसाठी आणि स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ॲडमिशन मंत्रणा.ai हे टूल आम्ही बनवलेलं आहे. ॲडमिशन मंत्रणा.ai हा टूल माध्यमातून जेईचे जे विद्यार्थी आहे, जेईचे विद्यार्थ्यांना त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सगळी माहिती विदिन अ सेकंड त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे ॲडमिशन मंत्रणा.ai. तुम्हाला त्याच्या माध्यमातून जे काही प्रश्न तुम्ही विचारणार त्याचं उत्तर आपल्याला लगेच भेटणार आहे. तर या संदर्भात NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट भारतामधले जे काही आहे त्याच्या सगळी इन्फॉर्मेशन सिंगल क्लिकवरती भेटणार आहे. तुम्ही 2 कॉलेजेस कंपेअर करू शकतात आणि भारतातले सपोज तुम्ही एक आपलं विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर आहे वर्सेस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुचिपल्ली तुम्ही कंपेअर केलं तर त्याचे पूर्ण प्लेसमेंट रेकॉर्ड, मागच्या वर्षी प्लेसमेंटचा रेकॉर्ड किती गेला होता, त्याचा प्लेसमेंट आता ॲव्हरेज प्लेसमेंट किती भेटतं, तिकडे काय काय ब्रांचेस आहे, किती सुविधा आहे, तिकडे लोकेशन किती चांगलं आहे, सगळी माहिती आपल्याला सिंगल क्लिकवरती भेटणार आहे. आणि संदर्भात आणि हे एक टूल आहे जे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आम्ही हे टूल बनवलेलं आहे आणि सगळ्यांना हे टूल अगदी मोफत भेटणार आहे. 20 प्रश्न तुम्ही फ्रीली विचारू शकतात आणि त्याच्यानंतर प्रश्न आपण म्हणजे विचारलात तरी तुम्ही दुसरा मोबाईल नंबर टाकून ते प्रश्न विचारू शकतात आणि हे प्रश्न आपल्याला फार इझिली तुम्ही काही पण विचारू शकतात. आणि कट ऑफ तुम्ही विचारू शकतात. कट ऑफ बद्दल का कट ऑफ तुम्ही राऊंड 1 मध्ये काय कट ऑफ गेला, राऊंड 2 मध्ये काय कट ऑफ गेला, राऊंड 3, 4, 5, 6 जोसाची काउन्सिलिंग, सीसॅपची काउन्सिलिंग बद्दल जे काही प्रश्न तुम्ही विचारणार त्याबद्दल विदिन अ सेकंड तुम्हाला उत्तरं भेटणार आहे. हे ॲडमिशन मंत्रणा.ai टूल सगळ्या स्टुडंट्सला फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने याचा वापर करू शकणार आहे. आम्ही जे काही यांचे पूर्ण जे डेव्हलपमेंट टीम आहे, मी स्वतः सावंत चुडीवाल, त्याच्यानंतर अंकिता संचेती आणि प्रतीक छोरिया, आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये भरपूर मेहनत घेऊन हा टूल बनवलेला आहे. तर हा टूलच्या माध्यमातून डेफिनेटली सगळ्या स्टुडंट्सना आणि पालकांना याचा फायदा ठरणार आहे. आणि जे पुढचे टूल्स आम्ही बनवणार आहे ते आहे CET, NEET आणि त्याच्यानंतर डिप्लोमाचे पण टूल्स येणार आहे आणि जेवढे पण भारतामध्ये एक्झामिनेशन्स येणार आहे तर ते पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अपलोड करणार आहे. तर डेफिनेटली स्टुडंट्सला आणि पॅरेंट्सला याचा फायदा होणार आहे आणि या फायद्याच्या माध्यमातून ॲडमिशन मंत्रणा.ai हे डेफिनेटली एक ॲडमिशन स्पेसमध्ये हे नवीन इनोव्हेशन ठरू शकतो. तर हे आमचं माध्यमात म्हणजे आम्ही हे बनवलेलं आहे. डेफिनेटली या सगळ्यांना याचा फायदा घ्या असं आमचा एक काय म्हणतात त्याला आवर्जून आम्हाला सांगायचं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जरांगे पाटलांनी लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवला पाहिजे, विखे पाटील यांचे प्रतिपादन. बीकॉम तृतीय वर्षाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी हातनूरच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल, निलंबनाची कारवाई. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.